भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यांचे आर्थिक व्यवहार, त्याच्याशी संबंध असलेली माणसं आता सगळेच पोलिसांच्या रडारवर आहेत. जादूटोणा तंत्रमंत्राच्या मदतीने महिलांना जाळ्यात ओढून त्याने लैंगिक अत्याचार केले आहेत. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्या चौकशीमध्ये रोज नवनवे खुलासे देखील आता होत आहेत. असं असतानाच आता शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलाय. त्यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत अशोक खरातवर आरोप केले असून राज्यात खळबळ उडाली आहे. कारण हे आरोपही आता तसेच आहेत. रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर एक ट्विट केलं असून याच ट्विटमध्ये त्यांनी खळबळजनक आरोप केलाय. जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही, परंतु जादूटोणा करणाऱ्या कुरूषित मनोवृत्तीच्या हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात यांच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर सुद्धा फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला. तसेच या भोंदू खरातने कोणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केलाय, त्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला, त्यांचा हेतू काय होता, असा सवाल उपस्थित करत सगळं समोर येणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलंय. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्रात कर्तृत्वापेक्षा आणि जनतेच्या कामांपेक्षा असल्या बंधुगिरीवर विश्वास ठेवला जात असेल तर पुढच्या पिढीला काय संदेश जाणार आहे? हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे. त्यामुळे या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान आता रोहित पवार यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राज्यात नवी खळबळ उडाली. अशोक खरातने खरंच अजितदादांच्या फोटोवर फुली मारली होती का? हे सत्य असेल तर त्या मागचा हेतू काय होता, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जात आहे. खरातच्या कुटुंबावर पोलिसांनी फास आवळलाय. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT पथकाने मंगळवारी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला सुद्धा अटक केली आहे. मात्र खरातची पत्नी कल्पना ही फरार झाली आहे. आता पोलिसांकडून कल्पनाचा शोध घेतला जात आहे. शिर्डीतील जमीन खरेदीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात तपास यंत्रणा कल्पना खरातला अटक करण्यासाठी पोहोचल्या होत्या. मात्र त्यापूर्वीच ती पसार झाली आणि सूत्रांनुसार पुणे आणि नाशिक पोलिसांची पथके तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणी कल्पनासह एकूण 5 जणांवर फसवणूक आणि सावकारी कार्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनीही या प्रकरणी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक करून न्यायालयात हजर केले आहे, जिथे त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरात यांची पोलीस कोठडी बुधवारी संपणार आहे. पोलीस आता त्यांची पत्नी कल्पना खरात आणि दुसरा आरोपी अशोक तांबे यांनाही लवकरच अटक करण्याच्या तयारीत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीतील जमिनीच्या खरेदी विक्रीत मोठा फसवणूक झाली असून या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचाही शोध सुरू केलेला आहे. SITला एक महत्वाची माहिती मिळाली आहे. त्यानुसार खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केलं होतं, मात्र त्यापैकी एकही महिला गरोदर राहिलेली नाहीये. आणि या प्रकरणात नाशिक मधून काही स्थानिक डॉक्टरांची भूमिका असल्याचा पोलिसांना दाट संशय येत आहे. आणि या संशयावरून पोलीस नाशिक मधील काही डॉक्टरांची चौकशी करणार असल्याचंही समोर आलंय. ढोंगी तांत्रिक खरातचे अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पीडित कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण खरातचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यासोबतच पॉर्न साईट्सवर पण ते व्हायरल होत आहेत. एका पीडित कुटुंबातील व्यक्तीनुसार या कारणामुळे ती ऑफिसला जाऊ शकत नाहीत आणि त्यांना आता वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.